काय मग न्यू इयर रेझोल्युशन तुमचं कसं काय काय सुरू आहे? आय होप सगळं चांगलंच सुरू असावं. मला तुम्हाला एक विचारायचं आहे की न्यू इयरचा जो विचार तुम्ही केलेलात आणि ज्या गोष्टी आपण ठरवलेल्या की मी हे लिहिणार आहे, मी करणार आहे, मी उठणार आहे किंवा आणि काय गोष्टी असतील तर किती जणांचे ते आत्तापर्यंत पण कन्सिस्टंट राहिल्यात? जस्ट एक विचार करून मला सांगा. माझेही नाही राहिलेत, पण ते मी सांगेन की किती काय कसं काय. पण ज्या गोष्टींसाठी पहिल्या दिवशी आपण एकदम उठून बसलेलो की नाही मी या गोष्टी करणार, माझ्याकडून होणार किंवा एक्सेट्रा एक्सेट्रा, त्या होतात का? ह्याचा थोडासा विचार केला आहे का? आजपर्यंत जेवढ्या तुम्ही स्वप्न पहिल्या दिवशी बघितले असणार त्याच्यातली मे बी निम्मी स्वप्न तर अशीच झोपली असतील. कळालं? मला सकाळी उठायचं आहे, ते पण झोपलं आहे. मला अभ्यासाला बसायचं आहे, ते पण झोपलं आहे. मला जिमला जायचं आहे, ते पण झोपलं आहे. सगळ्याच गोष्टी अर्धवट राहिल्यात. आणि ह्यात आपली चूक नाही. कसं होतं माहिती आहे काय? न्यू इयरचा जो पहिला दिवस असतो ना, तेव्हा आपण इमोशनली एवढे ॲक्टिव्ह असतो, कारण आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असतं. आपल्या मनात आहे की आपल्याला ते करायचं आहे, पण काय होतं की आपल्याला ती सवयच लागलेली नसते गेल्या वर्षी, ज्यामुळे त्याचा त्रास आपल्याला ऑल टाईम होत असतो. त्यामुळे पहिल्या दिवशी आपल्याला फुल पॉवर असतं, फुल पोटेन्शियल असतं की हा मी गोष्टी करणार, मला या गोष्टी लावायच्या आहेत, मला सवय लावायच्या आहेत. पण आपल्या डोक्यात हे येत नाही की त्या सवय लावताना आपल्याला त्रास पण तेवढाच होणार आहे. जो माणूस म्हणतो की मी सकाळी एक टाईम टेबल करणार, मी सकाळी 7 वाजता उठणार, मी 8 वाजेपर्यंत आवरणार, मी असं करणार तसं करणार, बरोबर आहे. प्रॅक्टिकली म्हणण्यापेक्षा इमोशनली साऊंड करायला गेलं ना तर खूप बरोबर वाटतं की या टाईममध्ये या गोष्टी होतील. पण जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल रिॲलिटीमध्ये जातात तेव्हा तुमच्या लक्षात येतं की त्या गोष्टी करणं तेवढंच डिफिकल्ट आहे, त्या गोष्टीनं सांभाळणं तेवढंच डिफिकल्ट आहे. म्हणूनच मी आजचा व्हिडिओ केला. मी बघा एवढे एक 10-15 दिवस डेली व्लॉग टाईप किंवा असा व्लॉग मी 2 वेळाच केलेत फक्त. ह्याचं कारणच ते आहे. रोज सकाळी उठून मी तुम्हाला सांगणार वगैरे ते सगळं होतच राहणार, पण तुम्हाला कधी कळणार, तुमची ती सवय कधी लागणार? त्यात आणि कसं होणार की रोजच मी उठतोय, रोज मी सकाळी तुम्हाला सांगतो की मी वॉकला आलो आहे किंवा मी चालायला आलो आहे, हे मॅटर नाही करणार आहे. त्याला मॅटर करणार आहे ती तुमची इच्छा मॅटर करणार आहे, जी तुम्हाला सकाळी उठवत आहे. मलाही कधीच सवय लागली नव्हती. हां, डिसेंबर याच्या आधी मी थोडं थोडं उठत होतो सकाळी 8, फक्त उठायचं काम करत होतो, चालायला येत नव्हतं. कळालं? पण आता मी हळूहळू येतोय. माझेही काही दिवस मिस झाले. त्या 17 तारखेपर्यंत मे बी 80% मी आलो असीन, 80% मी उठलो असीन, पण 20% मला नाही जमलं, कारण ती सवय माझ्यात येते. तसंच तुमच्यात पण आहे. तुम्ही आणि मी काही जास्त वेगळे नाहीत. आपल्यात पण त्या सवयी येत आहेत आणि त्या सवयी येण्यासाठी आपल्याला थोडेसे कष्ट तर यायलाच लागणार आहेत. ते कष्ट घेतल्याशिवाय मला सांगा की आपल्याला त्याचं फळ कसं मिळेल? तसंच विषय. आज 17 जानेवारी आहे. थोडंसं तुमचं जे रिझॉल्युशन आहे ते तुम्ही असं घ्या आता तुमच्याकडे आणि तुम्ही चेक करा की काय आपण करतो. लाईक किती आपल्याला काय काय करायचं होतं, त्याच्यातले किती दिवस झाले आपण ते करतोय. आता ह्यात पण एक मी तुम्हाला सांगेन की नुसतं जे रेझोल्युशन घेऊन बसले आहेत, कळालं, लाईक एका पेपरवर लिहून ठेवलं की मला हे हे उठून करायचं आहे, मला हे दुपारी करायचं आहे, मला हे संध्याकाळी करायचं आहे. तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला असं वाटेल अरे मी केल्या आहेत, ह्यातल्या बऱ्याच गोष्टी केल्या आहेत किंवा ह्यातल्या बऱ्याच गोष्टी मी रोज करतो, हे तुमच्या लक्षात येईल, जे तुमच्यासाठी एक प्लस बाजू असणार आहे. पण त्याच्यापेक्षा मी एक चांगली गोष्ट सांगेन की तुम्ही अजून एक त्याच्या साईडला एक पेज आहे किंवा अजून एक नवीन पेज घ्या आणि त्या नवीन पेजवर तुमचे जे दिवसाचे गोल्स आहेत ते लिहा आणि साईडला डेट लिहा, 1, 2, 3, 4, 5. मी तुम्हाला ते दाखवेन की मी कसं केलं आहे तयार. ते तुम्ही तयार करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती गोष्ट तुम्ही रोज करता, कारण रोज रात्री त्या गोष्टीला टिक मार्क करायचं बस. ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या गोष्टी ॲक्च्युली आपल्याला मोटिवेट ठेवतात की मी काल एवढं, आता समजा मोटिवेट कसं ते पण सांगतो. काल समजा एक आठवडा झाला आहे किंवा माझंच घेऊयात, काल 16 तारखेपर्यंत झाले. 16 तारखेपर्यंत कोणत्या गोष्टी जास्त टिक झाल्यात? राईट हां बाबा, एक 3-4 गोष्टी मी बरोबर करत आलो. तर मोटिवेशन काय येतं की मी आज पण त्या गोष्टी करायला पाहिजे, कारण ते माझ्यासाठी चांगलं आहेत. अल्टिमेटली डिसेंबर 2026 येईपर्यंत आपल्याला त्या गोष्टी आपल्याला स्वीकार करायच्यात आणि लाईक आपल्याला त्या सवयी लावायच्यात. 2026 डिसेंबर येईपर्यंत सेम टू सेम गोष्टी आपण घेऊन गेलो तर त्याचा काहीच उपयोग नाही, तुम्हालाही माहीत आहे.
बरोबर. आणि जर त्या गोष्टी क्रॉस असतील तर तुम्हाला हे मोटिवेशन येतं की नाही अभिषेक, आपण आजपर्यंत ही गोष्ट खूप कमी वेळा केली आहे, जी आपल्यासाठी चांगली आहे, म्हणजे आपल्याला ती परत करायला लागेल. कळलं? असाच विषय, तुम्ही परत उठणार, तुमच्यासाठी उठणार. आता पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे, मी पहिल्या दिवशी उठलो ना सकाळी आणि चालायला गेलो, तेव्हा मला खूप एकटं एकटं वाटत होतं. कारण एकटं म्हणण्यापेक्षा सवयच नाही, मी एकटाच जातो, एकटाच चालतोय. मग मी दुसऱ्या दिवशी इयरफोन्स घेऊन गेलो, मला जरा बरं वाटलं. तिसऱ्या दिवशी मी काय केलं की माझा जो रूट पाथ आहे तो मी चेंज केला. मग मी जरा नॅचरल साईडला, जे मी सिटीमध्ये चालत होतो ते मी एक जरा नॅचरल स्पॉट्सला चालायला लागलो. चालल्यावर जे माइंड रिफ्रेश होतं ना तुमचं, ते एक वेगळ्याच लेवलचं असतं. स्टार्टिंगचे पहिले 2-3 दिवस काय नाही, 3-4 दिवस झाले, आठवडा झाला की मग तुमच्या लक्षात येतं की खूप फरक पडतं. सकाळी उठल्यावर एवढा वेळ मिळतो की तुमची एक पण कामं राहणार नाही असं होणार नाही. आणि एक आहे, अजून एक मी नोटीस केलं की मी सकाळी जेव्हा चालतो ना तेव्हा माझ्या डोक्यात आयडियाज येतात वेगवेगळे. मी माझा फोन घेऊन जातो, त्याच आयडियाज आहेत ना ते मी माझ्या फोनमध्ये नोट डाऊन करतो. मला आयडियाज, आता माझ्या दृष्टीने, माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आयडियाज माझे कसले कसले आहेत. एकतर मी जे यूट्यूब व्हिडिओज वगैरे करतो आहे त्याच्यात आणि मी काय काय सांगू शकतो. तुम्हालाही माहिती आहे की आपण फायनान्सवर बोलतो आहे, बरोबर. पण फायनान्स ही जी गोष्ट आहे ना, ह्या गोष्टीत पण आणि खूप डिटेलमध्ये बरंच काय काय, बरोबर. टॅक्स सिस्टीम आहे, इन्व्हेस्टमेंट सिस्टीम आहे, सेव्हिंग सिस्टीम आहे, डेप्थ आहे, क्रेडिट कार्ड आहे, त्यानंतर आणि जे वेगवेगळ्या बँकांचे पॉलिसीज आहेत, रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, या बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी सांगणार आहे यूट्यूब व्हिडिओमध्ये. मग ते मी कसं सांगायचं, कसं समजून सांगायला पाहिजे जेणेकरून सगळ्यांना त्याची काय त्याला म्हणायचं, सगळ्यांना त्याची इन्फॉर्मेशन कमी शब्दांमध्ये जास्त क्लिअरिटीने पोचायला पाहिजे. म्हणून मी ते करतो. कारण तुमच्याही लक्षात येत असेल की आपल्या वयाची जी मुलं आहेत ना त्यांना माहीत आहे, बऱ्यापैकी सगळं माहीत आहे, पण एवढं पण जास्त माहीत नाही की ते त्या गोष्टीमध्ये मास्टरी घेते. आणि मला ते लोकांना सांगायचं आहे, कारण फायनान्स हा तुमचा डे टू डे सब्जेक्ट आहे. तुम्ही रोज फायनान्स तुमच्या गोष्टींमध्ये वापरणार आहे, त्याच गोष्टींसाठी मी तुम्हाला मदत करणार. मग ह्या गोष्टी मी आणि कसे सांगू शकतो हे माझ्या लक्षात येतं. मग माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार दुसरी गोष्ट जी मी करतो ती मी सिव्हिल इंजिनिअरिंग करतो. आता सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पण बघा, मी काल एका साईटवर गेलेलो, त्या साईटवर काय होतं की एक वेगळं स्ट्रक्चर होतं, एक वेगळी आयडिया होती. त्यांची जी आयडिओलॉजी होती ना, प्रत्येक बिल्डरची, कॉन्ट्रॅक्टरची वेगवेगळी असते. मग ती मी माझ्या लक्षात घेतली की हां, हे कसं असतं, हे कसं तयार करायचं. म्हणजे मी माझ्या करिअरच्या पाथने पण चाललो. कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जी आता डिग्री घेताय तेच तुमचं करिअर असणार आहे. किंवा तुम्ही जर 11वी-12वी करत असाल तर तुमच्या लक्षात येतं त्या 2 वर्षामध्ये की मला पुढे काय करायचं. इन केस तुमच्या लक्षात येत नसेल तर तुमचं काहीतरी वेगळाच प्लॅन असतो. पण असतो काय ना काहीतरी, किंवा घरातले म्हणतात तर ते तसं करायचं, तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही चालत राहता कायम. असं कधीच नसतं की तुमच्या डोक्यात कुठचीच आयडिया नाही, आयडिया असते पण ती तुम्हीच फिक्स नसता की तुम्हाला ती करायची आहे की नाही. त्यामुळे ती गोष्ट धरून कशी चालायची ह्या गोष्टी माझ्या पण डोक्यात येतात की मला आता पुढे काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आणि ह्या गोष्टी मोस्ट प्रोबॅबली मी सकाळी उठल्यावरच माझ्या लक्षात येतं. त्यामुळे काय होतं की माझ्या दिवसाची सुरुवात एकदम प्रोडक्टिव्ह होते. मला लेझी वाटत नाही, मला असं कंटाळा येत नाही. मला बरं वाटतं की हां बाबा, मी माझा काहीतरी विचार करतो आहे जेणेकरून मी उद्या तीच गोष्ट माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो. म्हणून सकाळी उठून चालणे, सकाळी उठून जिमला जाणे, तुमच्या मेंटल स्टेटला ॲक्टिव्ह करणे, हाच त्याचा उद्देश असतो. त्यामुळे ह्या गोष्टी मॅटर करतात. म्हणूनच मी म्हणतो की तुमचं जे रेझोल्युशन आहे त्यावर तुम्ही स्टिक राहा. खूप जणांच्या रेझोल्युशनमध्ये असणार की मला सकाळी उठून चालायला जायचं आहे, मला सकाळी उठून पळायला जायचं आहे, मला जिमला जायचं आहे, योगाला जायचं आहे. ते करा. घरात योगा केला तरी पण चालतो, असं नाही की तुम्हाला बाहेर जायला पाहिजे. घरात पण तुम्ही जिम किंवा घरात पण तुम्ही एक्सरसाइज केला तरी चालतं. तुमचा एकच मोटिव्ह असायला पाहिजे की तुम्हाला तुमच्या माइंडला रिसेट करायचं. त्यामुळे हा मी आज व्लॉग करतो, कारण बरेच दिवस झाले मी काय व्लॉग वगैरे करत नव्हतो, कंटाळा येईल वगैरे सगळ्यांना, काय रोज उठून एकच बघणार आहे. पण आज बऱ्यापैकी 15 दिवस होऊन गेल्यात. आपला जानेवारी 2026चा महिना संपायला 12 ते 13 दिवस राहिलेत फक्त. आणि मला असं वाटतं की ह्या 12 ते 13 दिवसांमध्ये पण खूप वेळ आहे तुम्हाला एक चांगली सवय लावायला. तीच सवय तुम्ही लावायची. आज 17 तारीख भले असली तरी पण मी तुम्हाला एक सांगेन
की 1 जानेवारी आहे किंवा 17 जानेवारी आहे हे मॅटर नाही करणार आहे. आज 17 जानेवारी असली किंवा 17 तारीख असली या महिन्यातली, तरी पण मी तुम्हाला एक सांगणार आहे की 1 तारीख असू दे, 17 तारीख असू दे, जानेवारी महिना असू दे किंवा डिसेंबर महिना असू दे, मॅटर ते नाही करणार आहे. मॅटर हे करणार आहे की तुमचे दिवस किती आहेत. 17 डिसेंबर 2025 पण ज्यांनी सुरू केलं असेल ते मे बी पुढच्या 17 डिसेंबर 2026 टार्गेट ठेवतात. आपल्याला 17 जानेवारी 2026 जे सुरुवात करायचं आहे ते 17 जानेवारी 2027 संपवायचं. एवढाच विषय. आपल्याला 1 वर्ष स्वतःला द्यायचं आहे, एकाच गोष्टीवर सारखं काम करायचं. खूप इझी आहे. विचार करायला पण इझी आहे, म्हणूनच तर तुम्ही विचार केला आहे. तुमच्या मनात येतं आहे म्हणजे तुम्हाला ते करायचं पण आहे. राहिली आहे फक्त डिसिप्लिनचा एक मार्ग. डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी 2 गोष्टी केल्यात की तुमच्या त्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या. बरोबर आहे. आणि सगळ्यांना माहीत आहे रे, कोण कोणासाठी नाही, स्वतःसाठी सगळे करतात. तुम्ही सकाळी उठला तर ते तुमच्यासाठी चांगलं वाटणार आहे. तुम्ही सकाळी उठून मी तर काय करतो की सकाळी उठून गरम पाणी वगैरे पितो, कधी कधी त्याच्यात लिंबू वगैरे घालतो, मध वगैरे घालतो. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी पण चांगलं आहे. ह्या गोष्टी केल्यावर इच्छा होत नाही की बाहेरचं काय खावं वगैरे, किंवा जे जंक फूड आहे ते मी ॲक्च्युली माझ्या लिस्टमध्ये ते पण केलं की जंक फूड पण तिथे लिहिलं आहे की नो जंक फूड. आणि तिथे ज्या ज्या दिवशी मी खातो त्या दिवशी मी क्रॉस मारतो, ज्या दिवशी मी नाही खात त्या दिवशी मी करेक्ट मारतो, लाईक ओके असं. माझ्या एक लक्षात आलं की ह्या 17 तारखेपर्यंत मी 3 वेळाच फक्त बाहेर गेलो आणि खाल्लं काहीतरी. आणि मे बी मी स्वतःला हे देत नाही, म्हणजे असं सिम्पती किंवा हे करत नाही की हां अभिषेक ठीक आहे तू खाल्लंच नाही सगळं. मी ॲक्च्युली ते मी म्हणतो हे पण चुकीचं आहे. कारण आता काही जण ह्यावर हे म्हणतील की सवय नाही तुला, किंवा स्वतःलाही म्हणतील की असं दे रे, सवय नव्हती तुला, तू सवय लावतोस. ॲक्च्युली चांगली गोष्ट आहे ती, मी नाही म्हणत नाही. पण तरी पण मी म्हणतो की तुम्ही स्वतःलाच जर सिम्पती देत बसलात ना तर कदाचित तुमची बॉडी पण तशी रिॲक्ट करणार की मग पुढचे 17 दिवस आहेत तेव्हा पण तुम्ही 3 वेळाच खाणार, मग परत येणार तेव्हा 3 वेळा. तुमचं ते 2 होणार नाही आणि व्हायला गेलं तर तुम्हालाच ते कठीण पडणार. त्यामुळे सिम्पती एक तर स्वतःला जास्त देऊ नका. कारण असं म्हणू शकतं की आज 17 तारखेपर्यंत तू 3 वेळा खाल्लास, पुढच्या 30 तारखेपर्यंत तू 2दाच खायचंस. कारण ही तुम्ही तुमच्या बॉडीला ना एक सवय लावा. कळालं. त्याला जर कंपल्शन द्या की तुला हे करायचं आहे. त्याला ज्या दिवशी तू नाही करणार त्या दिवशी तुला एक पनिशमेंट आहे. हे तुम्ही करा. मला असं वाटतं, कारण मी माझ्या स्वतःला कधी कधी सिम्पती देऊन बघितले तर ते ॲक्च्युली असं होतं की ठीक आहे जाऊ दे आता, होतं आहे चाललं आहे, असा प्रॉब्लेम होतो. तुम्हालाही माहिती आहे की आपलं जे माइंड आहे आणि आपलं जे ब्रेन आहे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी. आपल्याला जे आपलं ब्रेन सांगतं की तू सकाळी उठायला पाहिजेस, तू सकाळी धावायला पाहिजेस, तू सकाळी हे कर, तू अभ्यास कर वगैरे बऱ्याच. पण आपलं मन नाही तसं सांगत. आपलं मन म्हणतं अभिषेक कम्फर्टमध्ये राहा, काय होणार आहे सकाळी उठून, अभिषेक थोडा वेळ अभ्यास कर, काय होणार आहे. पण आपल्या ब्रेनला चांगलं माहीत असतं की आपण ज्या ट्रॅकवर चाललो आहे त्या ट्रॅकने आपण कुठे पोचणार आहे. त्यामुळे आपल्या मनाचं शक्यतो ऐकू नका. त्याला आपलं ब्रेन म्हणते ना, आपलं ब्रेन कशासाठी दिलं आहे, आपल्याला जे डोकं आहे ते कशासाठी दिलं आहे की तू वापरायला. बरोबर. ते आपण एका राईट डायरेक्शनने वापरलं ना तर कदाचित तुमची लाईफ आज जिथे ना तुम्ही आज इथे नसणार, तुम्ही खूप वरती जाऊ शकता 1 वर्षातच. आणि तेच मी माझ्या स्वतःला रोज ते टॉर्चर टाईपच होतं आहे माझ्यासाठी, की मला टेन्शन पण येतं या गोष्टीचं की मी जबरदस्ती करतोय स्वतःला, मी उठवतोय स्वतःला, मी स्वतःलाच मोटिवेट करतोय. मला ते टॉर्चर टाईप होतं, पण ती सहन करायला पाहिजे स्वतःसाठी. म्हणून मी हा एवढा व्हिडिओ करतोय. मी तुम्हाला सांगतो की माझा तो अनुभव आहे या 17 दिवसांमध्ये. मला ते कळालं की कदाचित आपल्याला जे सिम्पती स्वतःला देतो ना ते द्यायचं आधी बंद करायला पाहिजे. आज नाही उठलो म्हणून काय झालं, आज नाही गेलो म्हणून काय झालं, आज नाही केलं. अरे काय झालं, तू स्वतःसाठी करतोयस, तुझ्यासाठी तू करतोयस आणि तू म्हणतोयस की काय झालं. अरे दुसऱ्यासाठी असतं तर सोड रे, तू तुझ्यासाठी करून पण तू म्हणतोयस की काय झालं. आता ह्याच्यापेक्षा भारी सिम्पती काय असू शकते अजून. ते करू नका. कारण 17 दिवस मला टॉर्चर केल्यासारखं झालं. तेव्हा माझ्या कुठेतरी लक्षात आलं टॉर्चर म्हणजे टॉर्चर नाही, ती जबरदस्ती आहे. कळालं. तेव्हा 17 दिवसानंतर माझ्या लक्षात आलं की आज कुठेतरी मला ती सवय चांगली लागायला लागली आणि मला ती पुढे कंटिन्यू करत जायचं. सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे की तुमच्या आजसुद्धा ती विल आहे, आजसुद्धा ती ताकद आहे की तुम्ही ती गोष्ट परत एकदा घडवून आणू शकता.
तुमच्या लाईफसाठी तुम्ही ती परत एकदा करू शकता तर ती करा. मला पण तुम्ही लाईक कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमचे काही गोष्टी चुकत आहेत, काही गोष्टी चुकत नाही. मी माझीही गोष्टी शेअर करत जाईन तिथे. आपला एकच मोटिव्ह आहे की ह्या चॅनलवरून कोणाला लाईक कंटाळा येतं कामा नाही. ह्या चॅनलवरून कोणाला डिमोटिवेट वाटतं कामा नाही. थोडं लाईफमध्ये मोटिवेशन कमी असेल तर मोटिवेशन बघा. पण एक सांगतो ही रिॲलिटी आहे, मोटिवेशनपेक्षा तुम्ही स्वतःच्या कॉन्फिडन्सवर जास्त वर्क करायला पाहिजे. एक रिॲलिटी सांगतो, तुम्हालाही माहीत आहे ती, मोटिवेशन जास्त दिवस नाही टिकतं ते इन्स्पिरेशन टिकतं, एक वर्क टिकतं, एक ताकद टिकते. त्या ताकदीसोबत तुम्हाला लढायचं आणि ती ताकद तुम्ही स्वतःच्या चुकीच्या ताकदीसोबत तुम्हाला लढून चांगली ताकद क्रिएट करायची. कळालं? ॲक्च्युली करतो. त्यामुळे जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. ऑफकोर्स मी तुम्हाला सांगत राहणारच आहे, मध्ये मी तुम्हाला मोटिवेट करतच राहणार आहे. आपला जो टॉपिक आहे फायनान्स वगैरे, ह्या गोष्टी होतच राहणार आहेत. कळलं? ह्या गोष्टींचा कधी अंत नाही आहे, कारण रोज नवीन काय ना काहीतरी मी टाकत राहणार आहे. पण हे जे मध्ये दिवस जातात ना, तेव्हा मला खरंच वाटतं की कदाचित एवढ्या दिवसानंतर असा एक व्हिडिओ टाकूया जेणेकरून ज्यांच्या मनातली जी इच्छा आहे ती कमी होते, ती वाढायला पाहिजे परत एकदा, असं मला ते वाटतं खरंच मनापासून. कारण बरेच माझे मित्र आहेत जो हा व्लॉग बघतात, बरेच माझे जे लाईक घरातले असतील, रिलेटिव्स असतील ते बघतात. माझ्यापेक्षा वयाने मोठे ते मला माहीत आहे. कळलं? पण मी एवढंच सांगेन की कदाचित आपण सुद्धा चुकतो, असं नको. पण मी एवढंच सांगेन की आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत, स्वतः पण आपण करूया आणि सगळ्यांना पण करायला लावू. एवढंच मला म्हणायचं. बाकी जर व्हिडिओ आवडला असेल, एवढंच मला सांगायचं. बाकी जर व्हिडिओ वगैरे तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. तुमचे काही एक्सपिरियन्स असतील तर तुम्ही नक्कीच शेअर करा. अभिषेक कांबळी, थँक्यू.